हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आता दुपारचा 1 वाजलाय आणि मी आलेले होते आमच्या शेतामध्ये। तर हे बघा, आमच्या घराच्याच पाठीमागं आमचं शेत आहे आणि चौकडे पूर्ण असं हिरवळ आहे, म्हणजे गिन्नी केलेली आहे। गिन्नी म्हणजे गायांसाठी गवत केलेलं आहे आम्ही, लाल आणि हिरव्या रंगाचं। चला तर आमच्या शेताची आज तुम्हाला टूर दाखवते, कारण वातावरण पण छान आहे। ऊन पडलंय जरासं, दिसत असेल तुम्हाला, कारण व्हिडिओमध्ये पण चेहऱ्यावर माझं ऊन येतंय। आणि ते बघा तिकडं माझ्या गिन्नीला पाणी भरत होते, सो आले होते मी पण शेतामध्ये, रील पण काढली। चला तर म्हटलं मग एक व्हिडिओ पण शूट करूया। दिवसानंतर ब्लॉग बनवते, जवळपास 1 महिन्याचा अंतर पडलाय, कारण काही दिवस माहेरी होते। सो व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईलचा प्रॉब्लेम, नेटवर्क इश्यू या काही कारणामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला। सो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करते। तर हे बघा, हे आहे आमचं शेत, म्हणजे हे जे दिसतंय इथून असं भरपूर लांब आहे। काही ठिकाणी सोयाबीन पेरली, हरभरा पेरलाय, म्हणजे सोयाबीन काढली, पेरली नाही, सोयाबीन काढून झाल्यानंतर हरभरा पेरलाय। बोलण्यामध्ये थोडं मिस्टेक झालंय। ते तिकडं काळं शेत दिसतंय, तिथं आम्ही हरभरा पेरलाय। आणि इकडे गायांसाठी गवत आहे, म्हणजे ज्यांच्याकडे गाया आहे त्यांना माहीत असेल हे कोणतं गवत आहे। म्हणजे आमच्याकडे 2 प्रकारचं आहे, हे असं तांबूस लाल रंगाचं आहे, ते व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल का नाही सांगता नाही येत। आणि इकडं जे आहे हिरव्या रंगाचं आहे, हे जे आहे गवत हे आहे रेड नेपियर, आणि हे जे इकडचं आहे ग्रीन कलरचं हे आहे ग्रीन नेपियर। हे 2 प्रकारचं गवत आहे। हे जे पूर्ण दिसतंय घरापासून इथपर्यंत, हे मध्ये थोडीशी जागा आहे, म्हणजे याला दंड बोलतात। आणि इकडं परत जे आहे असं संपूर्ण अर्धा एकर आहे। आणि तिकडं जे दिसतंय थोडं साईडला, ते पण आमचंच आहे, पण ते थोडं वाढलंय आणि याची कापणी झालेली आहे, त्यामुळे हे काही कमी जास्त दिसत असेल, कारण याची पूर्ण कापणी झाली आहे। आणि जे समोर दिसतंय ते घर आहे, कारण घराच्याच पाठीमाग नारळाची झाड आणि त्या पाठीमाग लगेच शेत आहे। गायांचा हा गोठा इथून दिसत असेल, आणि वरती ते नारळाची झाड आहे, 3 ते 4 झाडं आहेत। जे समोर चिंचेचं झाड दिसतंय, हे म्हणजे खूप दिवसाचं खूप जुनं झाड आहे। अंदाजे याचे वर्ष पण मी सांगू शकत नाही, पण उन्हाळ्यामध्ये खूप छान याची सावली असते। तर हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि चिंचा पण खूप छान लागल्या आहे, अजून पिकल्या नाही, पण मग म्हणजे पूर्ण झाले, पिकण्यासाठी तयार आहे। गाभुळले की येईल मग खायला। तसं आज गुरुवार आहे, त्यामुळे काय आज चिंच पण खाऊ नाही शकत, कारण मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज, सो उपवास आहे। अहो तिकडं पाणी भरतंय, पण काही व्हिडिओत यायला तयार नाही आहे। खूप छान सावली असते याची उन्हाळ्यामध्ये, पण मग आता स्टोअरूम कसं असं तसं इथं सामान स्टोअर करून ठेवलं आहे आम्ही। ह्या गौऱ्या म्हणजे चुलीला घालण्यासाठी, आणि तिकडं सरपण स्टोअर केलं आहे, म्हणजे पेरूचं सरपण आहे ते पूर्ण। हे कांदे मोकळ्या हवेमध्ये ठेवले म्हणजे जास्त खराब नाही होणार, पण त्याला आत्ताच कोंब आले, पात पण यायला लागली। इकडं जे आहे ते गायांसाठी चाऱ्याची व्यवस्था आहे, म्हणजे सोयाबीनचं भूस आहे, कारण आमच्या घरी 10-15 गाया आहे, त्यातल्या तरी 2-3 विकल्या सध्या, पण तरी आता 14 ते 15 गाया आहे। त्यांच्यासाठी आता हे संपत आले, कारण आता गिन्नी आणि मका लावून त्याचा मुरघास बनवतील, आणि मुरघासाच्या बॅगा पण संपल्या। हे बघा, हे असं 4000 क्विंटलच्या म्हणजे 4000 टनाच्या बॅग ही, यामध्ये पण कुट्टी स्टोअर करून ठेवली आम्ही, म्हणजे मकाची कुट्टी स्टोअर केली, पण आता ते एकच राहिली, बाकी संपलंय। आणि भुसा पण संपत आलाय। झाडाखाली मस्त शांत गार असं थंड असं गार वारा येतोय, आणि त्यामुळे इकडं सर्व म्हणजे सामान घरातील म्हणजे भरपूरच अवजार इकडंच आम्ही ठेवून दिले, कारण इकडं कायम सावली असते। म्हणजे यांची सावली झाली बघा, सावली, कारण दुपारचे 1 वाजले, एवढं ऊन असताना इथं सावली आहे। इकडे ऊन आणि इकडे उन्हाळ्यामध्ये खूप छान वातावरण असं, एकदम घरामध्ये जरी इकडे एकदम थंड वातावरण असतं। चला जाऊया आता घरी, भरपूर वेळ झाला होता इकडे येऊन, सो आता चालले घरी, कारण पण घरी झोपलेला। गायांचे पण म्हणजे वैरण पाणी दाखवून झालेलं होतं, त्या पण एकदम शांत बसल्या आहे। पाणी पिऊन झालं, आत्ताच पाणी पिल्या त्या, सो सगळ्या बसल्या आहे। या संपूर्ण गायने यामध्ये काही कार बोलता, मध्ये इकडे काय बोलता कारवडीला
मोटरतूनच पाणी, इकडं मोटर चालू आहे. हे बघा, इकडून येताना बघितलं तरी बकरा ओरडायला लागले. मला वाटलं काय खायला आणते काय. यामध्ये बघा बकरू सगळे बघून ओरडायला लागले. सगळे बाहेर काढावं वाटतं पण बाहेर खूप फिरतात ते, त्यामुळे 2च टाइम त्यांना मोकळं करतो. बाकी दिवसभर हे छोटंसं बनवलं यामध्ये ठेवतो. शेळ्या पण खूप शांत बसले. ऐ ऐ ऐ. दुपारची वेळ होती त्यामुळं घरचे सगळे आतमध्ये झोपलेले असतील किंवा जास्त त्याचे काही काम चालू असेल. प्रणव इकडे बाहेर झोळीमध्ये झोपलेला होता. आणि हे आहे आमचं घर. एक दिवस घराची पण टूर करेल, पण मग आता सध्या नाही, कारण आता सध्या खूप पसारा आहे घरामध्ये. घरासमोर पण एक आमचं चिंचेचं झाड आहे. हे बघा, याची पण खूप छान दाट सावली आहे. आणि तिकडे पलीकडच्या साईडने जे दिसत आहे त्या कवटीचं झाड, खूप गोड असं कवट आहे त्याची आणि खूप छान. आणि दारासमोर इकडं लिंबू वगैरे आहे. रांगोळीचं तर पोरांनी 12 वाजून टाकले. सकाळी दीदींनी काढली आणि पोरांनी मुद्दाम पुसून टाकली, म्हणजे लहान मुलांनी. आज उपवास आहे. सकाळी केळी खाल्ली होती, पण आता दुपारी भूक लागली तर झाडाला आता पेरू शोधते एखादा. कारण या उपवासाला साबुदाणा खिचडी वगैरे आम्ही काहीच नाही खात, फक्त फळं खातो. तर पेरू 1-2 होते. थांबा 1 मिनिट तोडते मी. एक दिसला तर हे बघा, मस्त असा पेरू सापडलाय. म्हणजे जास्त कच्चा पण नाही, जास्त पिकलेला पण नाही आहे. पण आजच सकाळी 2-4 पेरू तोडले होते, कारण पुतीला पण लागत होते आणि बाहेरने खाण्यासाठी पण तोडले. मस्त ताजा ताजा आहे. आंब्याचं झाड तर पूर्ण खराब झालंय, जाळे पडले त्यावर. नाही ते आंब्याच्या झाडाचे आंबे देखील खूप छान आहे, गोड आहे आणि खूप मोठे होतात त्याचे आंबे. अजून काय पेरू सापडत नाहीये, एकच सापडला. तर आम्ही तर पाणी आहे त्यामुळे जवळच मिरच्या ते पण लावले. तर मिरच्या दाखवते तुम्हाला. असं घरगुती असलं तर म्हणजे खरंच छान वाटतं तोडायला. पण मला तर असे फळांचे झाडं, असे भाजीपाला लावलेलं खूप आवडायचं आणि आम्ही लावलेलं पण आहे. म्हणजे त्यातलं गवार आणि पालक होती, ती आता सध्या खराब झाली. नाही तर ती पण भरपूर दिवस खाल्ली आम्ही, पण आता खराब झाली. चला पण ती पण दाखवते तुम्हाला. आणि अशा मस्त ताज्या ताज्या मिरच्या पण दाखवते. टोमॅटोची झाड होती ती सगळी उपटून टाकली, कारण त्याला एकदम असे छोटे छोटेसे टोमॅटो यायचे. उपटून टाकले, खराब पण झाले होते ते. आता हे पण काढून घ्यायचे. या ठिकाणी दुसरी नवीन भाजीपाला लावायचं आहे, कारण शेतात पण काही ठिकाणी कोथिंबीर लावलेली आहे. आता इथं पण लावायची आहे. तिला पण मस्त मिरची आहे, पण अजून कवळ्या आहे. कारण आता 4-5 दिवसापूर्वी आम्ही मिरच्या तोडल्या होत्या आणि बकरांनी पूर्ण मिरच्या खाऊन घेतल्या. नाहीतर खूप छान होत्या. आणि एवढ्या मिरच्यांमध्ये ही एकच शिमला मिरचीचं झाड आलंय. हे बघा, एवढं एकच झाड आहे, पण ते बकरांनी खाल्लं. एकच शिमला मिरची आली. एक तोडली होती तर आलेली होती ती, मग आता तेवढी एकच राहिली. इकडे टोमॅटो लावली होती, ती उपटली. नाही, खराब झाली ती पालक पण. हे बघा, ही गवार पूर्ण खराब झाली. शेंगा पण खूप म्हणजे निब्बर होऊन गेले. नाही तर खूप शेंगा होते ह्या गवारीला पण पूर्ण पाऊस झाला मध्ये, सो ती झोपली पावसामुळे पूर्ण आणि खराब होऊन गेली. फक्त एवढ्या मिरच्या चांगल्या राहिल्या, नाही तर टोमॅटो पण खराब झाले होते. हा घरगुती भाजीपाला लावलेला होता आणि पालक, त्यावर तर पूर्ण कीड आली. कांद्याची पात निघाली होती, म्हणजे कांदे पण लावलेले होते थोडेसे, सो त्याची पात निघाली. 2-3 भाज्या झाल्या. आणि ही आळूची पानं लावलेली आहेत, ही थोडी किडली. तर हे बघा, ही आळूची पानं साईजवरून माणसं कशाचं पान आहे. साईज तर खूप मोठी त्याची, पण हे आळूचंच पान आहे. म्हणजे अजिबात म्हणजे घशामध्ये खाजं वगैरे अजिबात येत नाही या पानांनी. आणि खरं तळण्याचे पान आहे,
छोटे असतात तेव्हाच तोडून भाज्याच्या पिठामध्ये जरी कालवले ते खूप छान होतात. असं तिथे काय आपण शॉर्ट नाही बनवते. चला आता उपवास आहे, सो मी पण आता पेरू खाते आणि व्हिडिओ एंड करते, कारण आता उशीर पण खूप झालेला होता. तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. सो पुन्हा गावाकडचे असे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहील. तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायचे नक्की सांगा. सो मी त्या टाईपचे व्हिडिओ दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन, गावाकडचे वातावरण वगैरे सर्व काही. सो बाय.